महाराष्ट्र के पूर्व सीएम और शिवसेना यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे ने केंद्र की मोदी सरकार और आरएसएस पर बड़ा हमला बोला। उन्होंने आरएसएस चीफ मोहन भागवत पर निशाना साधते हुए उद्धव ठाकरे ने कहा कि क्या आप आरएसएस के 100 साल के प्रयासों से पैदा हुए जहरीले फलों से संतुष्ट हैं, ऐसा सवाल उपस्थित किया। ठाकरे मुंबई में शिवसेना यूबीटी के दशहरे की विशाल रैली में जनता और पार्टी कार्यालय को संबोधित कर रहे थे। उन्होंने कहा कि केंद्र के पास बिहार में वोट खरीदने के लिए तो पैसा है, लेकिन बारिश के चलते तबाह हुए महाराष्ट्र के लिए कोई पैसा नहीं। उद्धव ने कहा कि बीजेपी राजनीति में अमीबा की तरह है, जो सत्ता के लिए कहीं भी फैल जाती है, लेकिन अभी वह पेट में जाकर नुकसान नहीं करता। सोनम वांगचुक का जिक्र करते हुए कहा, जो बीजेपी के विरोध में बोलेगा वो देशद्रोही कैसे हो जाता है। जोरदार बारिश के बीच शिवाजी पार्क की इस दशहरा रैली में उद्धव ठाकरे ने हिंदुत्व के मुद्दे पर बीजेपी और आरएसएस को खूब खरी खोटी सुनाई। कुछ दिनों बाद मुंबई महानगर पालिका चुनाव होने वाला है। उद्धव ठाकरे और एकनाथ शिंदे की रैली का इन चुनावों में क्या असर होगा, ये आने वाला समय ही बताएगा। महाराष्ट्र से वंदे भारत न्यूज विवेक पेंडे की रिपोर्ट। महापालिकेत भाजपचा महापौर झालाच पाहिजे म्हणून बोंबलून हे पुन्हा दिल्लीला जातात अमित शहा। आणि मग जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतसे आता भाजपवाले यांना दुसरा उद्योग नाही, हे पुन्हा हिंदू मुस्लिम करायला लागलेले आहेत। असतील इकडे सुद्धा मुसलमान आले असतील, येऊ द्यात। कारण शिवसेना प्रमुखांनी सांगितलेले आहे या देशामध्ये धर्म कोणताही असू शकतो, आम्ही हिंदू आहोत, कोणी मुसलमान आहेत, कोणी ख्रिश्चन आहेत। धर्म कोणाचा कोणताही असला तरी राष्ट्र धर्म हा एकच असला पाहिजे, तो म्हणजे आपला हिंदुस्थान। धर्म आपल्या घरामध्ये ठेवा, पण घराच्या बाहेर जेव्हा आम्ही पडतो तेव्हा आमचा देश हाच माझा धर्म, ही शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे। आणि तुमचं काय हिंदुत्व? म्हणून मला मोहन भागवतांना विचारायचंय, आणि जे भाजपवाले आमच्या अंगावरती येत आहेत की ह्यानी मुंबई जिंकले तर खान महापौर होईल, अरे तुम्ही मुंबई जिंकू शकत नाही तर त्या अदानीच्या चरणावरती मुंबई तुम्ही समर्पयामी करून देऊन टाकाल, जानवं घालाल, शेंडी ठेवाल आणि अदानी नाम समर्पयामी। ही काय व्यापारी म्हणून तुम्ही इकडे मुंबईकडे बघताय, आम्ही आमचा जीव म्हणून मुंबईकडे बघतो आहोत। आणि आम्हाला जर का हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करत असाल तर पहिला आम्ही भाजपला परत सांगतो, तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढून टाका आणि मग आमच्याशी हिंदुत्वाच्या गप्पा करा। पहिलं ते तुमचं फडकं आहे, फडकच आहे, तो भगवा असूच शकत नाही, कारण भगवा हा शिवसेनेच्या हातामध्ये आहे, शिवसैनिकाच्या हातामध्ये आहे। तुमच्या फडक्यावरचा हिरवा काढा आणि मग आमच्या अंगावरती या। आणि मग 100 वर्ष झाल्यानंतर मोहन भागवतांना मी सांगतोय की भागवत साहेब, हे तुमचे चेले चपाटी आहोत। 100 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला समाधान आहे का की ज्या कामासाठी 100 वर्ष संघाने मेहनत केली आणि त्या मेहनतीला आज लागलेली ही विषारी फळं, ही फळं बघितल्यानंतर तुमचं समाधान होतंय का? तुम्हाला आनंद मिळतोय का की यासाठी केला होता अट्टहास, ही विषारी सगळी फळं त्या झाडाला लागलेत? आणि मला असं वाटतं की कदाचित भागवत साहेबांना सांगता येत नसेल, पण आरएसएसचा हेतू ब्रह्मदेवाचा बाप होण्याचा असेल, पण ब्रह्मदेव नाही झाला, ब्रह्म राक्षस झालेला आहे। आणि मुद्दामून तुम्हाला सांगतो, मी ब्रह्म राक्षस हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो आहे। सगळ्यांनी घरी जाताना गुगलवरती ब्रह्म राक्षस या शब्दाचा अर्थ बघा। आमच्या अंगावरती हिंदुत्व म्हणून येताना मोहन भागवतांनी जे सांगितले, गेले काही वर्षातली त्यांची वाक्य आहेत, मुस्लिमों को लेकर आरएसएस चीफ मोहन भागवत की बैठक में लिया गया बड़ा निर्णय, अब घर घर पहुंचेगी टीम। आरएसएस प्रमुख मोहन भागवत ने दिल्ली में मुस्लिम धर्मगुरुओं के साथ बैठक की, जिसका उद्देश्य हिंदू और मुसलमानों के बीच की दूरी को कम करना है। पिछले 3 वर्षों से भागवत इस दिशा में सक्रिय है, मदरसों का दौरा कर रहे हैं और मुस्लिम नेताओं से मिल रहे हैं। हे जे एमबीच्या देठापासून ओरडणारे भाजपडे आहेत त्यांना विचारतोय, मोहन भागवतांनी हिंदुत्व सोडले बोलण्याची हिंमत आहे का तुमची? आहे हिंमत? आणि हे एवढ्यापुरतं थांबलेलं नाहीये। या बातम्या ज्या आहेत, 2022 ची बातमी एक आहे
की मोहन भागवत यांनी मशिदीला भेट दिल्यानंतर त्यांचे मुसलमानांचे जे सर्वोच्च नेते आहेत उमर अहमद इलियासी यांनी त्यांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला. हिंदुस्थान मधल्या मुसलमानांच्या सर्वोच्च नेत्याने मोहन भागवतांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला. जा भाजपड्यांना विचारा त्यांना जाऊन की हिंदुस्थानचे राष्ट्रपिता म्हणालेत का पाकिस्तानचे राष्ट्रपिता त्यांना म्हणालेत. आमच्या अंगावरती येतं. अरे तुम्हाला लाज लज्जा शरम काय आहे की नाही? एक तर काहीतरी ठरवा. आम्ही जे बोललो ते एवढ्यासाठी बोललो ना आकार ना उकार ना ध्येय ना धोरण, कसाही वावरतोय कसाही वाढतोय कसाही पसरतोय. आणि जरा थांबा, मला बोलू द्या, नाही तर इकडून वाचन करा. हे एवढ्या पुरतं थांबत नाहीये. मोहन भागवत बोललेले आहेत की या देशामध्ये राहतो तो